हेल्दी ब्रेकफास्ट सिरीजमध्ये आज आपण बनवत आहोत पालक आणि मोड आलेल्या मुगाचा डोसा. इथे 2 वाट्या घेतलेल्या आहे मी कडधान्यामधले मूग, ज्याला मी मोड आणून घेतले होते. बरोबरीने पालक घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, आलं, जिरं, मीठ हे सगळं मिक्सर जारमध्ये टाकायचं आहे. सुरुवातीला पाव वाटी पाणी घेऊन हे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 वाटी पाणी आणि अर्धा वाटी मी रवा घातलेला आहे. तुम्हाला जर रवा नको असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा वाटी तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकतात. सगळं छानपैकी मिक्स करायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे. असं केल्याने रवा छान फुलून येईल. आता जिथपर्यंत रवा मुरतो आहे आपण छान आंबट गोड अशी चटणी करून घेऊया. आत्ता मार्केटमध्ये मस्तपैकी कैऱ्या आल्या आहेत, तर या चटणीसाठी मी कैरी वापरली होती. 1 मच घेतलेला आहे. इथे मी कोथिंबीर, बरोबरीने ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी कैरी घेतली, जिरं, साखर, मीठ, हिरव्या मिरच्या, आलं चवीप्रमाणे. खमंग अशी फोडणी केलेली होती, ज्यामध्ये 1 टेबलस्पून तूप, जिरं, हिंग आणि भरपूर कढीपत्ता टाकला होता. या डोशाबरोबर ही चटणी ही अप्रतिम लागते. आता डोशाचं पीठ आपलं छानपैकी मुरून झालेलं आहे. अर्धा तास आपण जर हे पीठ ठेवलं तर रवा छान फुलून येतो. बाजूला तवा गरम केलेला आहे. थोडंसं त्याच्यावरती मी तूप लावून घेतलं होतं आणि जसे आपण रेग्युलर डोसे करतो तसं डोशाचं बॅटर पसरून घेतलं होतं. वरती तुम्ही तूप किंवा तेल काहीही टाकू शकतात. मुलांच्या डब्यासाठी किंवा जर तुम्ही डाईट करत असाल तर हा अतिशय हेल्दी ब्रेकफास्ट आहे. या रेसिपीपासून तुम्हाला 6 मध्यम आकाराचे डोसे तयार होतात आणि या पूर्ण रेसिपीपासून आपल्याला 19 ते 20 ग्रॅम इतकं प्रोटीन मिळतं. जर तुम्हाला आमचे खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा झाला नक्की सांगा.